मलाडचा एक्स्ट्रा एक प्लेअर आहे 10वा. बॉलरचं नाव विचारून घे. आता अंधेरीचा मागून घेतो. काय करायचं जरा मागे जा ना अजून. बॅट्समन पाठवून सांग. चला अंधेरी संघ प्लीज बॅट्समन पाठवून द्या. आपण फलंदाजी स्वीकारली. आपण खूप वेळ घेत आहे. अन्यथा 3 षटका फक्त आपल्याला खेळावे लागतील. 3 षटकं फक्त खेळावी लागतील. आयोजन समितीकडनं वारंवार सूचना केल्या जात आहेत. आपण डिले करताय कारण की आपला सामना जर पहिला वेळेअभावी जर 8 वाजता होता, परंतु इथे 9 वाजले तरी आपला संघ इथे उपस्थित नाही आहे. त्याचबरोबर इथं कुपन्स देखील इथं स्कॅन केले जात आहेत. मूवी टाईमकडनं आकर्षक भेटवस्तू आहे. त्या कुपन्स आहेत त्या पेजला फॉलो करा. ते कुपन स्कॅन करा. ज्याचा नंबर येईल त्याला आकर्षक भेटवस्तू असेल. चला दोन्ही बॅटरची नावं सांगा प्लीज. बॅटर सचिन आणि वैभव पहिली आघाडीची जोडी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी शैलेश दाखल होताना पाहायला मिळतात. पहिला पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळतात. पहिली आघाडीची जोडी सिद्धिविनायक अंधेरी या संघाची पाहायला मिळते. 40+ सामन्याचा दुसरा मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पुढचा सामना जर पाहिला मालाड विरुद्ध भूमिजलचा मालाड विरुद्ध चालू सामन्यातील विजय संघ यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येईल. जाऊया मॅच क्रमांक 2 कडे. पहिला बॉल जर पाहिला डाऊन द लेग साईड पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. पहिली धावा धावफलकावरती ऍड केली जाते सिद्धिविनायक अंधेरी या संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचा. अजूनपर्यंत जर पाहिलं पहिल्या मॅचमध्ये चौकार पाहायला मिळाला नाहीये. या मॅचमध्ये एखादा चौकार पाहायला भेटेल. पुन्हा एकदा चांगला बॉल. पुन्हा एकदा लाऊड अपील केलं जात आहे. बॉल जर पाहिला बॅटवरती थोडीशी हलकी ग्लान्स झाला होता बॉल, परंतु यश त्यांच्या पाठी वेगाने बॉल होता. त्यांच्याकडनं तो झेल घेतला गेला नाहीये आणि इथे संधी मिळाली आहे बॅटरला. एक बॉल संघाची धावसंख्या 1. पुन्हा पुढे सरसावले. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चांगली फेकी. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. चांगला बॉल पकडला होता. जंप केली होती. हे क्षेत्ररक्षण हे बॉक्स अंडर क्रिकेटचं क्षेत्ररक्षण आहे. जिथं जागा भेटेल तिथे उडी मारा, बॉल पकडा. आणि हेच आपल्याला पाहायला भेटलं टीम मालाड या संघाकडून. एक दफा अडवायची होती. फेकी जर झाली असती वेगाने जोरात तर नक्कीच विकेट मिळाली असती. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 2 पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेचा षटक हाताळला जातोय. गोलंदाज आपल्याला शैलेश पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी पाहिलं तर बॉल घोषकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. भव्य पंच निर्णय देतील टीम मलाड. टीम मलाड पंच निर्णय घेतील. तिन्ही पंच ऑफिशियल्स पंच निर्णय घेतील. प्लीज मलाड संघ आपण देखील बाजूला उभे राहा. बाईचा रन्स आहे ना बॉल. टीम मला लेग बायचा रन्स आहे याची देखील आपण खबरदारी घ्या. पंचांशी वादविवाद मालाड संघ करू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. यष्टांच्या पाठी खेळाडू मालाड संघ विनंती असेल आपल्याला. मालाड संघ प्लीज विनंती असेल.
कर्णधार कोण आहेत मालाड संघाची विनंती असेल आपल्याला आपण असं काय बोलतोय भाई जाय तर मग डायव्हर्ट होणारच ना पाहायला. विनंती असेल आपण वारंवार पंचांकडे जाऊ नका टीम मालाड. विनंती असेल पंचांचा निर्णय असेल तो अंतिम निर्णय येईल. चारही पंच एकत्रित येऊन निर्णय देतात. वारंवार आपण पंचांवरती दबाव आणू नका. काही ठिकाणी जर पाहिला लेग बाईज नसतो, पायाला बॉल लागल्यानंतर सर्कलच्या बाहेर जर गेला तर मग तो बाईजच झाला ना. असं काय बोलतो. जरा रिव्ह्यू चेक करा विनंती असेल. कॅमेरामॅन सलट ना नॅशनल यूट्यूब लाईव्ह आपल्यास विनंती असेल. NS आपण जरा रिव्ह्यू चेक करा. ऑफिशियल संपर्क आपण एक जण वरती जा. अंपर्स ऑफिशियल संपर्क आपण एक जण वरती जा स्क्रीनकडे. ऑफिशियल संपर्क स्टेट अंपरच्या भूमिकेमध्ये निखिल आपला एक अंपर वरती कंपल्सरी जाईल नी चेक करेल. आयोजन समिती निर्णय देणार नाही. पंचांची भूमिका ही महत्वाची आहे. आपण एक वर जा आणि लगेच चेक करा आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. चला येस नक्कीच बनसा आपला निर्णय सांगा आमच्यापर्यंत. नाही त्यांनी अटेम्प्ट केला ना. चला एक धावा ऍड केली जाईल धावफलकावरती. मॅचला आपण करूया सुरुवात. आतापर्यंत बॉल जर पाहिले तर 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 3. अरे पण अटेम्प्ट केला ना त्यांनी बॉल. चला उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जाऊया ओव्हर क्रमांक 1 कडे. पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे शैलेश यांच्याकडून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी बॉल पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गोषकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. लेग बाय स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाईल. लेग बाय स्वरूपामध्ये एक धाव गोषंकी क्षेत्रामध्ये बॉल जाताना पाहायला मिळतो. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनही जर पाहिलं तर विस्फोटक फलंदाजी पाहायला भेटत नाहीये. कोणाच्या पॅटमधून येणार पहिला चौकार. पुन्हा सरसावले ड्राईव्ह केला जातो या ठिकाणी. वा 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 काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अप्रतिम दर्जेदार पाहायला मिळतंय. 40+ खेळाडू आहेत परंतु क्षेत्ररक्षण पहा. चांगल्या चांगल्या यंग टॅलेंट यंग स्टार खेळाडूंना लाजवेल असं क्षेत्ररक्षण केलं जात आहे.
नाव काय होतं त्यांचं? वैभव प्रशांत. प्रशांत दादा यांच्याकडनं अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, म्हणून की काय बॉक्स अंडरआर्मचे खेळाडू प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. पहिला धक्का पाहायला मिळतोय टीम सिद्धिविनायक अंधेरी या संघाला. त्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात नवीन बॅटर दाखल होताना पाहायला मिळतील. दीपल पहिल्या षटकातील शेवटचा बॉल असेल, 1 to go असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या 4 पाहायला मिळते. 1 विकेट आतापर्यंत सिद्धिविनायक अंधेरी या संघाची माघारी परतली आहे. पुन्हा एकदा स्वीप केलाय बॉलला, पुन्हा एकदा पाठवलंय बॉल ऑन साईडला खेळलेला फटका घोषकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 5. 1 गडी बाद टीम सिद्धिविनायक अंधेरी. चला विनंती असेल टीम मलाड, 15 मिनिटांमध्ये आपल्याला पहिली इनिंग कशी करून कंपल्सरी पूर्ण करायची आहे. टीम मीटिंग कमी घ्या, अजून बरेच सामने आपल्याला पूर्ण करायची, त्याची देखील आपण खबरदारी घ्या. बॉलर कोण आहे दादा? तुषार. प्लीज प्रेक्षक आपण बसून घ्या, विनंती असेल आपण कोणी उभे राहू नका. गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 साठी वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी तुषार दाखल होताना पाहायला मिळतात. उत्कर्ष चषक 2026 आजच्या स्पर्धेचा पहिला दिवस दिनांक 28/3/2026 या श्रमिक जिमखान्यामध्ये संपन्न होताना पाहायला मिळते. NS स्पोर्ट्स या संपूर्ण यूट्यूब वाहिनीवरती ही संपूर्ण स्पर्धा मुंबई महाराष्ट्राभर प्रसारित केली जाते. ही स्पर्धा पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि होईल तितकं शेअर करा, जेणेकरून आपल्या घरी बसलेले प्रेक्षक असतील, गावाकडे बसलेले प्रेक्षक असतील, बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे जे दर्दी प्रेक्षक असतील, ही स्पर्धा घरी बसल्या पाहू शकतात. इतकं नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. उत्कर्ष सेवा मंडळ आमच्या नामदोषी विभागातील एक मोठं मंडळ म्हणून ज्या मंडळाची उल्लेखनीय कामगिरी आम्ही वर्षानुवर्षे पाहिली आहे, त्या संघाकडून, त्या मंडळाकडून पहिल्यांदा या बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. जाऊया, चला स्पीडअप करा टीम मलाड, विनंती असेल आपण डिले करताय. ओव्हर क्रमांक 2 साठी तुषार पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं जात आहे. वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी तुषार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती पाहिलं तर दीपल पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या पहिलाच बॉल तुषार यांनी अप्रतिम हाताळलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली केली आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, परंतु लेग बाईज या स्वरूपामध्ये एक धाव पाहायला भेटेल. या लेग बाईज, यस, लेग बाईज स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल धावफलकावरती. धावा कशाही येऊन दे, परंतु धावा येणं खूप महत्वाचं आहे. हे बॉक्स अंडरआर्म क्रिकेट आहे. इथे एक एक धावा म्हणजे चौकार आणि षटकार मोजलं जातं. असं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी बॉल पुन्हा एकदा गोषंकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतो. या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पाहिली धावफलकावरती 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा बॉल जर पाहिला पॉइंट क्षेत्रामध्ये डीप शॉट खेळला जातोय. गोषंकी क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय हा बॉल देखील. बॉल किती आले? 4. पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संपूर्ण आमच्या ऑफिशियल संपर्क आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयोजन समितीने केलेली ही दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ड्राईव्ह चांगला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी खेळाडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. मागच्या मॅचमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं, जंप केली, विकेट घेतली गेली. शेवटचा बॉल असेल, 8 झालेत ना. रनआउट झाला मगाशी. पुन्हा एकदा स्वीप केल्या बॉलला पुन्हा एकदा पाठवले गोषकी क्षेत्रामध्ये. 2 षटकांच्या खेळाची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 10. चला पुढचा सामना पाहायला भेटेल. भूमिचलचा मलाड विरुद्ध चालू सामन्यातील विजय संघ, तो सेमीफायनलचा सामना असेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा उत्कर्ष चषक 2026-2011 नंतर या मैदानामध्ये बॉक्स अंडरआर्म क्रिकेटचा सामना रंगला नव्हता. प्रथम पारितोषिक त्या 2011 मध्ये 1 लाख रुपयाचं पारितोषिक होतं. नवाकाळ चषक झाला होता या मैदानामध्ये. 2 लाख रुपये ह्यांनीच मारली होती फायनल शेवटची. ओंकार मलाड. पुन्हा एकदा पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला घोषंकी क्षेत्रामध्ये अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळतोय.
पहिली गोष्ट पाहिलं तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी पुन्हा उलटा फुलटा बॉल खेळला जातो. प्लीज विनंती असेल टीम मलाड आपण जाऊ नका. पंचांचं बारकाईने लक्ष आहे. डबल डिजिट धावसंख्या 11 पाहायला मिळते धावफलकावरती. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनय दाखल होताना पाहायला मिळतील. वैयक्तिक पहिलं षटक संघाचं, तिसरं षटक पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा त्याच ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जाताना ऑन साईडला खेळलेला फटका. या एक धावा खूप महत्वाच्या आहेत. अलंग द कार्पेट खेळलेला फटका. प्रत्येक एक बॉलवरती एक धावा काढण्याचा प्रयत्न केला जातो टीम सिद्धिविनायक अंधेरी या संघाकडून. पुन्हा एकदा पुढे सरसावले समोरच्या दिशेने. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु खेळाडू त्या ठिकाणी आहेत. हाच जर स्ट्रोक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आला असता तर इथे 4 धावा पाहायला मिळाल्या असत्या. परंतु अजूनपर्यंत या 4 धावांसाठी मेहनत करावी लागेल प्रत्येक खेळाडूला, कारण की मोठं ग्राउंड आहे. त्यामुळे कुठेतरी एखादा चौकार आला तर त्यात काही वावड नसणार. फेकी पाहायला मिळते, चांगली फेकी केली जाते. या एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावसंख्या पाहिली धावफलकावरती 14 पाहायला मिळते. 4 बॉल झाले ना. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 बॉल अजूनही शिल्लक. ओव्हर क्रमांक 3चा खेळ. पुन्हा एकदा काय फटका खेळला जातोय. वा बॅटर वा. म्हणून तर की काय बॉक्स अंडरमचे धुरंदर प्रत्येक ठिकाणी आपल्याला चमकताना पाहायला मिळतात. पुढे सरसावले होते. एकंदरीत असं वाटलं की पाठून विकेट घेतली जाईल, परंतु पाठून बॅट टाकली आणि बॉलला पाठवलं गोशांकी क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह चांगला पाहायला मिळतो. फेकी अप्रतिम आणि पंचांचा निर्णय येईल तो म्हणजे OUT विकेट. महत्वाची विकेट. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. म्हणजे काय ओव्हर क्रमांक 3 ला समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 15. संपूर्ण स्पर्धा NS लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती आपल्याला घर बसल्या पाहू शकता. त्याचबरोबर अजूनही वेळ गेली नाही. या मोबी टाईमचे कुपन्स आमच्याकडनं येऊन लगेच पिकअप करा, स्कॅन करा. त्या इंस्टाग्राम चॅनलवरती जाऊन त्या पेजला फॉलो करा. ज्याच्या नावाचं कुपन येईल त्याला आकर्षक पारितोषिक आहे मित्रांनो. मोबी टाईम यांसकडनं आमच्या विभागातील मोबाईल होलसेलर म्हणून ओळखले जातात अमितजी गुप्ता यांसकडनं हे पारितोषिक दिलं जात आहे आकर्षक. षटक क्रमांक पाहिलं तर 4 साठी प्रशांत दाखल होताना पाहायला मिळतात, कारण की प्रशांत त्यांनी मला सांगितलं शेवटची स्पर्धा आम्ही जिंकली. ओमकार मलाड 1 लाख रुपयाचं नवाकाळचं त्यावेळेस पारितोषिक होतं 2 लाख रुपये. 2 लाख रुपयाचं पारितोषिक जिंकलं होतं ओमकार मालाड या संघाने. 2011 नंतर या मैदानामध्ये स्पर्धा झालीच नाही बॉक्स अंडरमची, परंतु उत्कर्ष सेवा मंडळाने ही भूमिका बजावली आहे. या ठिकाणी पुढे सरसावले होते, मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळते, परंतु 1 धावा ऍड केली जाईल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पाहिली धावफलकावरती 16 पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे म्हणजे हाणामारीचं षटक ज्याला समजलं जातं. जितक्या धावा काढता येतील तितक्या धावा काढण्याचा प्रयत्न असेल सिद्धिविनायक अंधेरी या संघाकडून. मग दुसरं काहीतरी टाक ना. पुन्हा एकदा ड्राईव्ह चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल जर पाहिला दुहेरी गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेला वेगवान फटका. त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक सफेद कलरची लाईन आहे, त्याच्या पलीकडे जर बॉल गेला तर दुहेरी गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावा डिक्लेअर स्वरूपात मिळतील आणि 30 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे का 2 बॉलचा खेळ झाला आहे. धावसंख्या धावफलकावरती 18. 2 बाद टीम सिद्धिविनायक अंधेरी. उद्याच्या दिवसामध्ये खुल्या गटातील संघ खेळताना पाहायला मिळतील. त्या खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये बॉक्स अंडरम क्रिकेटचा नंबर 1चा आवाज विक्रोळी पार्क साईड सन्माननीय विशाल जाबीर सर यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला भेटेल. त्यांचं स्वागत असेल डिला रोडमध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह चांगला समोरच्या दिशेने अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळतो. अलंग द कार्पेट खेळलेला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळते. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. म्हणजे काय 19 धावसंख्या झाली आहे धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 बॉल अजूनही शिल्लक आणि या 3 बॉलवरती प्रयत्न असेल सिद्धिविनायक अंधेरी या संघाकडनं की जास्तीत जास्त धावा कशा येतील.
हे जंप्या जंप्या कोण आहे नवीन सर बॅटर वैभव नवीन बॅटर वैभव आपल्याला पाहायला मिळतील. जंप्या बॅटर क्रमांक 4 पुन्हा एकदा पुढे येऊन ड्राईव्ह केलाय बॉल पुन्हा एकदा गोलशंकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतो. एक धाव ऍड केली जाते या एका धावेच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती 20 ऑन बोर्ड. आणि मागव 3 ऑफ द लॉस टीम अंधेरी. पुन्हा एकदा ड्राईव्ह चांगला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं. विकेट पाहायला मिळते. विकेट क्रमांक 4 गोल्डन डकचे शिकार होताना म्हणजे काय 5 बॉलचा खेळ इथं पूर्ण होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज जर पाहिले प्रशांत पाहायला मिळत आहेत. मित्रांनो नवीन येणारे खेळाडू असतील त्यांना माहिती नसेल हे श्रमिक जिमखान्याचा इतिहास. आता येणाऱ्या काही दिवसामध्ये 60 वर्ष पूर्ण होतात त्या श्रमिक जिमखान्याला. कारण की या श्रमिक जिमखान्याने आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू घडवलेत. जितके शिवछत्रपती पुरस्कार मुंबईमध्ये नसतील तितके शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू कबड्डीचे या एका डिला रोडमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. ही खास गोष्ट आहे डिला रोडची. चांगला फटका पाहायला मिळतो या ठिकाणी येतोय. मनगटत आहे जोर आणि शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळतोय अर्थातच उत्कर्ष सेवा मंडळ धमाकेदार 4 आलाय. दणदणीत खणखणीत चौकार आणि या 4 धावाच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहिली जाऊन पोहोचली आहे. 15 आणि 9 24 25 25 धावांची आवश्यकता असेल. 24 बॉल मध्ये वा बॅटर काय फलंदाजी केली आहे. अर्थातच दीपल शहा यांच्या बॅट मधून आलेल्या शेवटच्या बॉलवरती अप्रतिम दर्जेदार चौकार आणि या 4 धावांनी धावसंख्या झाली आहे 24 जिंकण्यासाठी 25 धावांचं लक्ष्य. हे जंप्या 24 झालेत. 25 धावांचा पाठलाग करायचा टीम आहे ना. एक बॉल टाकायला हात फिरवायला द्या ते बोलतोय मी. ओमकार मालाड या संघाला येणाऱ्या आता 24 बॉल मध्ये 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. विकेट आहे का वाईट विकेट कोण आउट काय होतं साऊंड कुठे आउट झाला तो. चला ओमकार मालाड आपले दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल करा. अंधेरी संघ आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या विनंती असेल आपल्याला. पुढचा सामना असेल नॉन स्ट्रायकर वाला आउट झाला. दीपल नव्हता. दीपल फोर मारला. पुढचा सामना असेल सेमीफायनलचा सामना भूमी जलसा मालाड चालू सामन्यातील विजय संघ या 2 संघांमध्ये पुढचा सामना खेळवण्यात येईल. तो सेमीफायनलचा सामना असेल आणि अंतिम फेरीसाठी उद्या यावे लागेल सेमीफायनल झाल्यानंतर. चला टीम विनंती असेल ओमकार मालाड आपले दोन्ही बॅटर मैदानात दाखल करा. त्यांनी बॉलिंग केली होती फक्त ब्लॅक टी शर्टवाला. त्यांचं नाव काय होतं? तुषार. हा ओव्हर क्रमांक 2 टाकली तुषारकर बॅटिंगसाठी. हां तुषार आणि त्यांच्या अगेन्स्ट त्या बॅटरचं नाव ना माहिती आहे. 60 वर्ष पूर्ण झालेत आपल्याला. तबेला होता. ओके. त्यानंतर जेव्हा मैदान आपण झालं तेव्हा 60 वर्ष पूर्ण झाले. ओके 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 नक्कीच नक्कीच दादांनी मला पुन्हा एकदा सांगितलं या मैदानाचा इतिहास. तो म्हणजे पहिला ह्या ठिकाणी तबेला होता. त्यानंतर ह्या ठिकाणी मैदान बनवण्यात आलं आणि त्या मैदानानंतर ह्या मैदानाला संपूर्ण 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजेच ही काय या संपूर्ण डिला रोडचा इतिहास आपल्याला संपूर्ण माहिती असेल. मला देखील थोडाफार माहिती आहे कारण की मी देखील डिला रोडमधून बिलॉंग करतो. कारण की या मैदानाने बरेचसे कबड्डी खेळाडू घडवलेत. मुंबईला नव्हे महाराष्ट्राला नव्हे तर भारताला दिलेत. पहिला अर्जुन पुरस्कार देखील आपल्या या मैदानातून सदानंद शेट्टे सर यांना मिळाला. ह्याच मैदानाने घडवलाय असा हा इतिहास आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून की काय डिला रोड हा कबड्डीची पंढरी समजली जाते. ओके
म्हणजे त्यानंतर अजून एक इतिहास आम्हाला पाहायला मिळतो, म्हणजे भारतीय संघाचे माजी कर्णधार सन्माननीय सुनीलजी गावस्कर यांच्या शुभ हस्ते या श्रमिक जिमखाना ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्यांच्या शुभ हस्तेचं उद्घाटन करण्यात आलं. येस, त्यावेळेस आमच्या विभागातील कैलासवासी विवेकजी खाडे नगरसेवक होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा श्रमिक जिमखाना बनवला गेला आणि संपूर्ण खेळाडूंसाठी हा खुला करण्यात आला. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत हा दिमाका श्रमिक जिमखाना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच की काय, येणाऱ्या 28, 29, 1 आणि 2 तारखेला ऑल इंडिया कबड्डीची स्पर्धा या मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे. बंड्या मारुती सेवा मंडळाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त इथं आपल्याला स्पर्धा पाहायला भेटेल. ओके, म्हणजे अमरप्रेम क्रीडा मंडळ तो 11 तारखेला हा कार्यक्रम या मैदानामध्ये घेणार आहेत. नक्कीच दादा, थँक्यू, धन्यवाद. एक इतिहास आम्हाला पाहायला भेटला आमच्या मैदानाचा. काही गोष्टी असतात त्या मैदानाच्या माहिती नसतात, परंतु आपण जुने जाणते आमच्या विभागातील खेळाडू देखील आहात आणि नागरिक देखील आहात. आपल्या माध्यमातून हा मला इतिहास पाहायला भेटला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं विशेष आभार. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चला, वेळ घेतला जातो. टीम अंधेरी आपण सुरुवात करा. 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचा हाताळलं जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज जयू आपल्याला पाहायला मिळतात. पहिली आघाडीची जोडी तुषार आणि निलेश पाहायला मिळते. स्ट्राईक वरती तुषार, नॉन स्ट्राईक वरती निलेश. चला, मॅचला सुरुवात होते. पहिल्या फेरीचा सामना पाहायला मिळतो. त्यानंतर लगेच सेमीफायनलला सुरुवात होताना पाहायला मिळेल. 40 प्लसचे सर्व जुने जाणते खेळाडू आपल्याला या पहिल्यांदा श्रमिक जिमखान्यामध्ये स्पर्धा होताना पाहायला मिळते आहे. आणि 40 प्लसचे खेळाडू माझ्यामध्ये पहिल्यांदाच या श्रमिक जिमखान्यामध्ये बॉक्स अंडर क्रिकेटचा खेळ घेताना पाहायला मिळत आहेत. जाऊया पहिल्या षटकाकडे. पॉवर प्लेचा पहिलं षटक स्ट्राईकवरती तुषार. पहिला बॉल स्वीप केलाय. बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला घोषकी क्षेत्रामध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. एका धावेला सुरुवात झाली आहे. कारण की 25 धावांचं मोठं लक्ष ठेवलंय. कारण की बॉल टू बॉल ज्यावेळेस बॉक्स अंडर मध्ये असतात त्यावेळेस पाठलाग करावे लागतो. त्या धावा चेस करण्यासाठी खूप घाम गाळावे लागतो आणि त्या 25 धावा केल्यात. पुन्हा एकदा कट केला बॉलला. बॉल पुन्हा एकदा जातो शॉर्ट थर्डमॅन मध्ये घोषकी क्षेत्रामध्ये. 1-1 धावेने आतापर्यंत पॉवर प्लेचं षटक तुषार यांच्याकडनं खेळलं जात आहे. कारण की एक शेवटचा चौकार जोर आला होता दीपल यांच्या बॅटमधून, तो कुठेतरी महत्वाचा ठरणार आहे शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा कट केल्या बॉलला. पॉईंट क्षेत्रामध्ये खेळाडू आहे त्या ठिकाणी चुकी पाहायला मिळते. कॉलिंग प्रॉपर नाहीये. लक्ष नव्हतं तुषार यांचं आणि समोरनं निलेश वेगाने धावत सुटले आणि या ठिकाणी विकेट देखील पाहायला मिळते. म्हणजेच ही काय, निलेश गोल्डन डकचे शिकार होताना मैदानाच्या बाहेर नाराज होताना पाहायला मिळतील. 3 बॉल 2. 3 बॉल आणि धावसंख्या 2 पाहायला मिळते. धावफलकावरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्वपूर्ण निलेश यांची विकेट जाताना पाहायला मिळते. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अविनाश दाखल होतील. बॅटर क्रमांक 2 मैदानामध्ये. 25 धावांचा मोठा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. म्हणजेच काय, येणाऱ्या 21 बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने या ठिकाणी तुषार यांची खेळी देखील समाप्त होते. समोरच्या ठिकाणी फॉलो थ्रूला वेगवान शॉट आपल्याला पाहायला भेटला. गोलंदाजांनी हात ठेवले आणि त्या ठिकाणी तुषार नाराज होऊन मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. विकेट क्रमांक 2 आउट. तर नक्कीच या स्पर्धेतील पहिली हॅट्रिकची संधी असेल गोलंदाज आपल्याकडे. रनआउट झालेत ना. ओके, रनआउट झालेत, माफ करा. प्रशांत नवीन बॅटर मैदानामध्ये. प्रशांत दाखल होताना पाहायला मिळतील.
दोघांकडे अनुभव भरपूर आहे. गेले 20-25 वर्ष या बॉक्स अंडर क्रिकेटमध्ये दोघांची कामगिरी आपण पाहिली आहे. स्ट्राईकला त्यांचं नाव काय? अविनाश नॉन स्ट्राईक वरती प्रशांत. 2011 शेवटचा नवा काळ चषक झाला होता. 2 लाख रुपयाचं रोख पारितोषिक टीम ओमकार मालाड या संघाने जिंकलं होतं. आणि त्यानंतर माझ्या मते 4 बॉल 2. प्रशांत या मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्वीप केल्या बॉलला गोषंकी क्षेत्रामध्ये बॉल पाठवला जातोय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पाहिली धावफलकावरती 3 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचा बॉल असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं जातंय. गोलंदाज आपल्याला जयू पाहायला मिळत आहे. चांगलं षटक हाताळलंय जयू सर यांनी. चार बॉल झाले शेवट 5 बॉल कसं पुन्हा एकदा पाहिलं तर पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंच निर्णय काय देतील. आऊट दिला जातोय. या ठिकाणी आणखीन एक विकेट रनआउट या स्वरूपात पाहायला मिळते. तिसरी विकेट पॉवर प्लेच्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळते. टीम ओमकार मालाड या संघाला तिसरा धक्का पाहायला मिळतोय. तिसरी विकेट जाताना पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. जाऊया ओव्हर क्रमांक 2 कडे. आतापर्यंत सिद्धिविनायक अंधेरी या संघाने अप्रतिम दर्जेदार परफॉर्मन्स केला या मॅच मध्ये. पुढचा सामना सेमीफायनलचा असेल. चला नवीन बॅटर स्ट्राईक वरती येतील. ओव्हर झाली आहे. बॉलर नेम दिनेश गोलंदाजीसाठी दिनेश आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया दिनेश यांची कामगिरी काय पाहायला भेटेल. कारण की पहिलं षटक जयू यांनी अप्रतिम हाताळलं. 3 विकेट्स घेतल्यात. 4 विकेट्स 3 विकेट्स घेतल्या. 3 धावा दिल्यात. म्हणजेच काय येणाऱ्या त्या 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता असेल. हा रनआउट आहेत. एक नंतरला सिंगल आला. चला टीम अंधेरी स्पीडअप करा प्लीज. अजून बरेचसे सामने आम्हाला पूर्ण करायचे आहेत. वेळ घेऊ नका टीम अंधेरी. पुन्हा एकदा बॉल अप्रतिम टाकला जातोय. इथे बॉल जर पहिला लेग बाय स्वरूपामध्ये गोषंकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली केली गोलंदाजाने. वेगवान बॉल होता. पायामध्ये डायरेक्ट ज्या बॉलला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र समजलं जातं तो बॉल टाकला गेलाय. ब्लॉक होल टप्पा पाहायला मिळतोय. परंतु पायावरती आदळल्यानंतर बॉल चाललाय गोषंकी क्षेत्रात. या एका धावेने धावसंख्या बदल धावसंख्या झाली आहे 4. पुन्हा एकदा पायावरती बॉल पाहायला मिळतोय. या ठिकाणी फेकी चुकीची पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. दोन्ही बाजूने पाहिलं तर दोन्ही संघ बलाढ्य संघ पाहायला मिळतात. एका बाजूला अंधेरीचा संघ, एका बाजूला ओमकार मालाडचा संघ. सिद्धिविनायक विरुद्ध ओमकार ह्या 2 संघां 15 वर्षानंतर प्रशांतदा या मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्वीप केल्या बॉलला. पुन्हा एकदा बॉल पाठवला गोषंकी क्षेत्रामध्ये. एक धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर पॉईंटमध्ये एक खेळाडू पाहायला मिळत आहे. स्वीपर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक खेळाडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये गोषंकी क्षेत्रामध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. 4 बॉल आतापर्यंत झाले. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 7 पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. ओव्हर क्रमांक 2 मधील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 to go असेल.
पुन्हा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. त्या ठिकाणी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. म्हणजेच ठीक आहे, बॉल क्रमांक 5 डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सचिन यांच्याकडनं अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. बॉल अडवला जातोय. पुन्हा सरसवलेत. पुन्हा एकदा बॉल जर पाहिला फेक वान, अप्रतिम बॉल हाताळला जातोय. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 7 या धावफलकावरती स्थिरवलेली पाहायला मिळते. म्हणजेच काय, आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता असेल. बॉलरचं नाव काय? दादा जरा बॉलरचं नाव सांगा प्लीज. मिलिंद. या ओव्हर क्रमांक 3च्या दिशेने गोलंदाजीसाठी पाहिलं तर मिलिंद दाखल होताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण जर पाहिलं वारंवार बदललं जात आहे. 12 बॉल 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडनं कुठलाही निर्णय येताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. पहिलाच बॉल जर पहिला अप्रतिम हाताळला जातो. पडल्यानंतर स्विंग होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सरसवले. समोरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळतो, परंतु खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडनं बॉल जर पाहिला अडवला जातो. दीपल आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, ज्यांच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती अप्रतिम दर्जेदार चौकार येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पाहिला तर बॉल जर पाहिला तर बॉडीवरती आदळला. बॉल गोशंकी क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लिगला बॉल लागला, छातीत बॉल लागला. बॅकवर्ड स्क्वेअर लिगला बॉल जाताना पाहायला मिळतो. बॉल जर पाहिला बॉडीवरती आदळला होता. पंचांकडे त्यांनी बॅट दाद मागितली होती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 बॉल अजूनही शिल्लक. तर नक्कीच येणाऱ्या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता असेल. ओमकार मालाड या संघाला. मॅच अजून ऑन आहे. प्रयत्न केले जातात. प्रशांत दादा यांच्याकडनं वारंवार चांगली फलंदाजी केली जाते त्यांच्याकडून. प्रत्येक कनेक्शन जर पाहिलं तर प्रॉपरली बॉक्स अंडर क्रिकेट स्पर्धेमध्ये गेले प्रत्येक खेळाडू, प्रशांत दादाच नाही म्हणू शकत, परंतु या संपूर्ण बॉक्स अंडरमध्ये ज्यांनी प्रामुख्याने चांगली कामगिरी केली आहेत ते सर्व तारे सितारे आज आपल्याला श्रमिक जिमखान्यामध्ये खेळताना पाहायला मिळतात. 6-12 एक आहे. बॉल वरून गेला ना, खाली लागला असता तर 2 होते. आहे ना, मगाशी खरखरत होता ना, मी तेच बोलणार होतो मी. ओव्हर क्रमांक 3 साठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. दीपल ऑलराऊंडर खेळाडू पाहायला मिळतात ज्यांनी फलंदाजी चांगली केली, परंतु शेवटच्या षटकाकडे दीपल यांच्या खांद्यावरती महत्वाची जबाबदारी आहे.
खोलवर टप्प्याचा बॉल या ठिकाणी बॅट बॉलचा संपर्क नाहीये. यष्टांच्या मागे अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. विकेट क्रमांक पहिला 4 आउट होताना पाहायला मिळतील. नाव काय बॅट्समॅनचं? बबलू. नवीन बॅटर पाहायला मिळतात. बबलू दाखल होताना पाहायला मिळतील. 5 बॉल. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल जर पहिला थोडासा चायना स्विंग पाहायला भेटला. या ठिकाणी एक धावा गोषंकी क्षेत्रामध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी दीपल यांच्याकडनं केली जाते. 4 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. एखादा चौकार जर आला तर नक्कीच. पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉल गोषंकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. प्रशांत दादा नक्कीच वारंवार काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत त्यांना, कारण की आता 3 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. या 3 बॉलवरती आता तुम्हाला विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. 3 बॉल 10. या ठिकाणी वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक घेण्याचा मनसुबा होता या ठिकाणी प्रशांत यांचा, परंतु फिटनेस पहा. 40 वर्ष ओलांडून गेली आहेत, परंतु फिटनेस पहा प्रत्येक खेळाडूचा. पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न होता पंचांकडनं. व्हाईट बॉलचा इशारा. बॉल काउंट करू नका, विकेट काउंट करा आणि रन्स देखील काउंट करा. बॉल काउंट नाही आहे. 3 बॉल ना अजून आहे. 3 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता. पुन्हा सरसावलेत या ठिकाणी. पाहूया पंचांकडनं, पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. इकडे या ठिकाणी OUT आउट दिला जातोय आणि आताचा नो बॉल आहे. बॉल आताचा काउंट करा. हां, एकाच रन्स घे. 2 बॉल 7 पाहिजेत. आताचा बॉल काउंट केला जाईल, कारण की धावबाद झालेत आणि येणाऱ्या आता 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता असेल. 2 चौकार लगावावे लागतील. नवीन बॅटर योगेश नवीन बॅटर आहेत. 2 चौकार मारावे लागतील समोरच्या दिशेने. गोलंदाजीसाठी दीपल. बिग हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केलं जात आहे आणि या ठिकाणी विकेट देखील भेटली जाते. संपूर्ण संघ जर पाहिला, ओमकार मलाड नक्कीच विजय संघ ठरलाय. टीम सिद्धिविनायक अंधेरी. चला टॉस करून घ्या सेमीफायनलचा. टीम मलाड विनंती असेल आपण या टॉससाठी संघाचे कर्णधार आपण व्यासपीठावरती या. सिद्धिविनायक अंधेरी आणि लगेच सेमीफायनलचा आपण टॉस करून घेऊया. मॅन ऑफ द मॅच साठी विनंती असेल टीम सिद्धिविनायक अंधेरी या संघाचा अष्टपल्लू खेळाडू दीपलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कॉंग्रॅच्युलेशन दीपल. या आपण व्यासपीठावरती आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. वंजारे, राजेंद्र वंजारे.